कसं वाटतंय गावी येऊन? वाटतं. हाय, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. सो कालची संध्याकाळ तसंच पाहुणे रावणांना भेटण्यात गेली. थंडी मजबूत आहे. शेकोटी येऊन बसलो बाजूला आणि बघ थोडा आता सकाळचं गाव बी फिरूया आपण. मस्त आहे की पाणी गरम होतं आंघोळीच. सो भेटू थोडा वेळाने फ्रेश होऊ. देवांना जायचं आहे, सगळे देव वगैरे करू आणि मग आपण आपल्या पुढच्या प्रवासाला जाऊ. आणि बघू अजून जवळपास काहीतरी एक्सप्लोअर करूया. गणपती पोहायला येऊन ही बाई चिकन खाते बघा. आपण मुंबईत बांबूचं झाड जे असतं ते असं ग्लासात वगैरे ठेवतो की ज्याची वाढ होऊन संपत्ती आहे. इकडे अख्खा अंगणात बांबू झाड आहे. आमचे सासरे खूप समृद्ध सुखी आहेत. त्यांचं असं घर आहे. चलो आणि रत्नागिरीच्या भाटिया बीचला आहे मी. बाजूला जो बीच आहे तो भाटियाचा बीच आहे. आता इथून आम्ही जाणार आहे पुढे आमच्या स्टेच्या ठिकाणी. भाव दे ना, कोण येणार आहे? आमची झाडं सगळी जंगल झाले. सगळं काहीच नव्हतं सगळं. वेलकम टू माय सासरवाडी गाईज, वेलकम टू माय सासरवाडी. दरवाजा कुठून आहे? ओके, हा कुठला जरा पाठचा? वाव, ते दरवाजा इथे आहे. हो हो हो, समोर मोकळा राह हे आहे. क्या बात है. एक सेकंड. इथून वर आहे. Where is the light? लाईट गेली आहे. लाईट एकही नाही. की पार्टी काय किचन? आपण मुंबईत बांबूचं झाड जे असतं ते असं ग्लासात वगैरे ठेवतो की ज्याची वाढ होऊन संपत्ती आहे. इकडे अख्खा अंगणात बांबू झाड आहे. बघू शकता. सो लॉजिकली बांबूमुळे श्रीमंती वाढत नाही, मनी प्लांट म्हणतात. तसं काही नसतं. जस्ट एक फेंगशुई टाईम म्हणून वगैरे ते यूज होतं, बस बाकी काही नाही. पण कोकणातली सर्वात समृद्ध माणूस म्हणजे ज्याच्याकडे नारळाची झाडं, नारळाची बाग. आणि आमचे बाबा म्हणजे आमचे सासरे खूप समृद्ध सुखी आहेत. त्यांचं असं घर आहे, खूप आवडलं. भन्नाड आहे, कारण का घरावर कधीही ऊन नाही, कसं सावली पडणार, कारण चारी बाजूला झाडच झाड आहेत. बघा माझी बायको अशी गडगे वर चढते. बघा बघा, दे हात दे, पडशील. म्हणजे यांना फिरायचा त्रास आला की असे गडगे बिडगे ओलांडून शोभते ना. पहिली गावाला राहायची माझी बायको, बघे ना मित्रांनो, उड्या मारतच जाते गडग्यावरून टपाटप. चला घ्या. हो हो समजलं, आलो. अजून कुठे जाऊया? मामाकडे, मामाच्या गावाला एक 4, अंजनेश्वरला एक 5,
मूर्तादेवीला एक 6, भगवतीला एक 7. 7 नळ घ्यायला सांगते. ठीक, चालेल, डन. समजलं मित्रांनो, 7 नारळ घ्यायचे, 7 देवांना जायचे, 7 देवांकडून 7 आशीर्वाद घ्यायचे, जे 7 जन्म पुरले पाहिजेत आणि 8व्या जन्माचं आपण बघू पुढे काय ते. सो मस्त घर आहे, पाठी घर आहे, पुढे अंगण, त्याच्या पुढे माळा म्हणतात तो कोकणात, कोकणाची झाडं. श्रीमंत माणूस बोलतात तो असा, ज्याच्याकडे नारळाची झाडं तो सर्वात जास्त श्रीमंत माणूस कोकणात. कुठल्या झाडाचे नारळ काढायचे, काय काढायचे, सुपाऱ्या काढायचे, डिस्कशन चाललं डायरेक्ट मुंबईला, बघू शकता. आणि काय काय शोधते ती, काय मिळतंय का घेऊन जायला, ज्याच्यात बॅगेत जागा नाही ऑलरेडी. ह्या बनेगिरी गुंडा है, ये अभी तक ढूंढ ही रही है. ग्रामदेव जुनं मंदिर आहे शंकराचं. शंकराचं फायनली माळवातून निघून आता निघालो मी रत्नागिरीला गणपतीपुळ्याला. सो माझी इच्छा होती की गणपतीपुळ्याला नवीन वर्षाची भेट द्यायची, नवीन वर्षाची आशीर्वाद घ्यायचे आणि नवीन वर्ष गणपतीपुळ्याच्या दर्शनाने चालू करायचं. आणि फायनली ती इच्छा माझी पूर्ण होते आहे. आणि बघा, आणि तिकडे मी आज जे हॉटेल बुक केलं ते गणपतीपासून थोडंसं लांब आहे, पण मस्त हॉटेल आहे सिरियसली. म्हणजे मी तुम्हाला डिटेल्स आणि सगळंच देतो, काय कॉस्टिंग वगैरे. जर आपला त्यांच्याशी टायअप झाला आणि डिस्काउंट आपल्याला मिळालं तर ते डिस्काउंट आपण तुम्हालाही अप्लाय करूच. सो स्टे ट्यून राहा, कारण का दुसऱ्या दिवस आज हॉटेल दाखवू तुम्हाला आजूबाजूला. आता ऑन द वे जे काय एन्जॉय करू ते, बाकी तिसऱ्या दिवस उद्या गणपतीपुळे असेल देवाचा वार, आणि तशीच रिटर्न जर्नी असेल. मग ओव्हरऑल आपला ब्लॉग 3 दिवसाचा 3 टप्प्यात होईल. ओके, चलो बाय बाय. हो, ये क्या धुआं ही धुआं, बाप रे. अरे बाप रे, हे काय होता? अरे आग लावला लागता. हो, फायनली मी रत्नागिरीत येऊन पोचलेलो आहे आणि रत्नागिरीच्या भाटिया बीचला आहे मी. बाजूला जो बीच आहे तो भाटियाचा बीच आहे. आता इथून आम्ही जाणार आहे पुढे आमच्या स्टेच्या ठिकाणी, जिथे आम्ही स्टे करणार आहोत. इट्स अ सी व्ह्यू हॉटेल. ॲक्च्युली तो बंगलो आहे जिथे मला बुकिंग मिळालं आहे आणि इट्स ऑसम. म्हणजे फोटोज बघून तरी खूप छान वाटलं आहे. आणि खरंच जर ते फॅसिलिटीज वाईज अँड ओव्हरऑल थिंग जर
खूप छान असेल हॉटेल तर डेफिनेटली मी रिकमेंडेशन देईन तुम्हाला, कारण का असेच हॉटेल फॅमिलीसाठी खूप छान असतात आणि सगळेजण प्रेफर तेच करतात हॉटेल. सो आता आपण पोचलो आहे रत्नागिरीच्या एंट्री करतो आहे रत्नागिरीमध्ये. समोर रत्नागिरी सिटी आहे. रत्नागिरी सिटीतून आपण जाणार गणपतीपुळ्याच्या रूटला आणि स्पेशली म्हणजे ते जे हॉटेल आहे ना ते गणपतीपासून फक्त 8 किलोमीटर आहे. आपण त्या डायरेक्ट हॉटेलला चेक इनला जाऊया. चला. सो हॉटेल सी व्ह्यूमध्ये आलेलो आहे आपण. सो एंट्रन्स हा आहे. सिक्युरिटीने थांबवलं आहे. तू कशाला उतरते, थांबतेस इथे? येस हां बांदिवडेकर. काय करायला लागेल का? अच्छा, नाव आणि गाडी नंबर. ओके. स्टे गाडी नंबर खाली लागू. हो ठीक आहे चला धन्यवाद. बाकी त्या मॅडम आहेत का वरती? मॅडम ज्यांनी फोन केला त्या आहे ना? थँक्यू. सो ॲक्च्युली हे जे आहेत ते हे प्लॉटिंग सिस्टममधले बंगलो वाटत आहेत जे आता ह्यांनी आता हॉटेलमध्ये कन्वर्ट केलं आहेत. ओ माय गॉड, शिकारा जो आता बर्ड उडाला समोरून, शिकारा बर्ड होता तो. लाल चोच असायची, व्हाईट बर्ड. दाखल माडे एखादा फोटो असावा. आणि जो मगाशी बंगलो आपण बघितलेला या तो समोर आहे हॉटेल ऑन. गाडी तापल्या. सॉरी गाईज, आय नो की असं लावून कधी ड्राईव्ह करू नये, बट वाईफ पहिल्यांदा बाहेर एवढ्या सोबत आली आहे. सो जरा सपोर्ट म्हणून तिला त्रास नको म्हणून मी हा उपद्व्याप केला. आय विल नॉट डू एनिथिंग लाईक दिस. चलो हॉटेल ये रहा. ऐक बघू बाकी कसं आहे. अच्छा इकडून बाल्कनी आहे ना. जसं मी तुम्हाला माहिती सांगितलं की आरेवारेचा समुद्र समोर दिसतो आहे. सो आपल्याला इथून फिरून मागून जायला लागेल. तर इथून एक दुसरा रूट आहे. इथे पुढे गणपतीपुळे आहे. सो इथून फक्त 8 किलोमीटरवर गणपतीपुळे आहे. ऑसम प्रॉपर्टी आहे. मी जर पॉसिबल होतं उद्या सकाळी इकडचे ड्रोन शॉट्स घेईन. भन्नाट प्रॉपर्टी आणि पॉसिबल होतं आताही थोडं आणि मी टेरेसवर जाऊन घेईन. मस्त घेऊन बाल्कनी आहे, सिटिंग अरेंजमेंट आहे, कपडे सुकवायला जागा आहे, मस्त एक ओपन पॅसेजही आहे बाजूला. तुम्हाला इथे जायचं असेल, गार्डन आहे, त्यानंतर फ्लॉवर एरिया. मेन म्हणजे मी तर रूम दाखवतो. जत्रेत होतो मी आता. दिस रूम असं नीट अँड क्लीन, ऑसम. टी व्ही, वॉर्डरोब दिला आहे, वॉशरूम आहे, गरम पाणी वगैरे थंड पाणी दोन्ही आहे. नीट अँड क्लीन आहे, खूप भारी वाटतं. इथे एक स्पेसिफिक विंडो आहे असं छोटीवाली, जस्ट व्हेंटिलेशन. भारी वाटली. म्हणजे एक अफोर्डेबल प्राईस म्हणजे 2000 रुपीज पर डे फॉर द वन फॅमिली, वन कपल. रिअली खूप छान असतं आणि खरंच म्हणजे माझ्या वाईफलाही रूम आवडली. म्हणजे ऑसम आहे, म्हणजे प्रश्नच नाही. आणि तुम्ही येऊ शकता, मी प्रेफर करेन, रिकमेंडेशन देईन ह्या साईडचा. आणि स्पेशली हे कोकणी वाडी म्हणून जे कोकणवाडी जो एक प्रोजेक्ट होता 5-6 वर्षापूर्वी गणपतीपुळ्याजवळ, त्याच प्लॉटमधील हा बंगलो आहे. आणि पाटणकर म्हणून हा शशी पाटणकर म्हणून जे प्रॉपर्टीचे ओनर आहेत, ज्यांनी इकडे एक स्टेसाठी अवेलेबिलिटी केली आहे. त्याचं किचन आहे. किचनमध्येही तुम्ही सगळं देऊ शकता, म्हणजे ऑर्डर्स वगैरे की काय पाहिजे काय नको वगैरे सगळं. तर मी स्नॅक्स ऑर्डर करेन. मग माझे सांगितल्याप्रमाणे मस्त आहे की ते बसू आरामात आणि स्नॅक्स एन्जॉय करू आणि मग जाऊ आपण बीचवर.
तर मित्रांनो आपण गणपती वेळेला मंदिराच्या बाजूला आलेलो आणि मंदिरात जाणार होतो पण एवढ्या लांब कशाला घेतेस हातात मी करतोय ना ती करणार ना थांब ना तर आपण गणपती बघायला आलो मंदिराच्या बाजूलाच थांबलो जेवायला सो मंदिरात आज जाणार नाही आहोत कारण का आपला मंदिरात जायचा दिवस आहे उद्याचा 1 तारीख तो स्पेशल यासाठी कारण का माझा उद्या बाईकचा 4था वाढदिवस आहे जी माझी जावा बाईक आहे सवत तिचा माझ्यासोबत माझी वाईफ पण आहे म्हणजे गोल्डन आवर्स बोलतात ना किंवा गोल्डन टाईम तसं आणि स्पेशली आम्ही उद्या काकड आरती कवर करणार आहोत 5 वाजता त्यामुळे आपण लवकर जेवतो आहे आणि आता नॉनव्हेज खाणार आहोत कारण आज रविवार आहे 31st पार्टी म्हणून आज आम्ही नॉनव्हेज खाऊ मंदिरात आपण उद्या जाऊ बाकी काही नाही कडा आणि स्टे ट्यून राहा उद्या गणपतीपुळे बघायला गुड मॉर्निंग सो सकाळचे वाजले 3